हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण ना घरच्या घरी चिकन लॉलीपॉप बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे इंग्रेडिएंट्स म्हणजे हे चिकनचे पीस। आपण ना चिकनच्या शॉपमधून हे चिकनचे पीस आणलेले आहेत जे की लॉलीपॉपसाठी यूज होतात। ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी चिकन घेत असाल ना त्यांना सांगायचं की लॉलीपॉप बनवण्यासाठी चिकनचे पीस हवे आहेत, मग अशा पद्धतीचे पीस आपल्याला भेटतात। आता हे साधारणतः 500 ग्रॅम इतके चिकनचे पीस आहेत जे आपण धुवून घेतले। त्यामध्ये एक पूर्ण पॅकेट इतका चिकन 65 चा मसाला आपण टाकलाय। आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे आणि 2 चमचे मैदा टाकायचा आहे। जो चिकन 65 चा मसाला आपण वापरलाय ना तो चिंग्सचा आहे। यामध्ये आता आपल्याला 3 चमचे इतकी आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। अगदी किंचितचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। चिकन 65 च्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, फक्त मैदा आणि कॉर्नफ्लॉवरला लागेल ना इतकं मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे। भरभरून असा कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, 1 चमचाभर इतका सोया सॉस आणि 1 चमचाभर इतका रेड चिली सॉस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। एक अंडा आपल्याला फोडून यामध्ये टाकायचा आहे। आणि आता ना हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपल्याला मसाले ना ह्या चिकनच्या पीसला अगदी छान असे लागले गेले पाहिजेत। खूप व्यवस्थित असं हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही हे चिकनचे पीस मॅरिनेट करून घ्या। हे सगळे पीस आपण लॉलीपॉप साठी जे पीस भेटतात ना ते घेतलेले आहे। थोडेसे विंग्स आहेत त्याच्यामध्ये, काही 4-5, आणि ही जी मोठी तंगडी आहे ना ती चिकनवाल्या काकांनी अशीच दिली होती, त्याच्यामुळे मग ती आपण इथे वापरलेली आहे। तिला सुद्धा आपण कट करून घेतले जेणेकरून मसाले त्यामध्ये छान असे मुरले जातील। आता काय करायचं, हे चिकन आपल्याला ठेवून द्यायचं आहे साधारणतः 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट व्हायला, आणि चिकनला फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता जोपर्यंत चिकन मॅरिनेट होत आहे ना तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात। इथे आपण साधारणतः 20 मिनिटांसाठी हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आता ना आपल्याला हे चिकन एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने, आणि ना एक एक करून लॉलीपॉप आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। चिकन फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवल्यामुळे जो मसाला आहे ना तो चिकनला अगदी व्यवस्थित लागला जातो, आणि जेव्हा आपण हे चिकन फ्राय करतो ना तेव्हा तो मसाला बाजूला होत नाही, तो चिकनलाच व्यवस्थित पद्धतीने चिटकून राहतो। आता एक एक करून हे चिकन आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। मीडियम लो फ्लेमवरती हे चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। चिकन एका बाजूने व्यवस्थित फ्राय झालं ना कीच ते पलटायचं आहे, लगेच चिकन ना कढईमध्ये टाकल्या पलटायचं नाहीये। मस्त असं चिकन एका बाजूने छान असं फ्राय होऊन द्यायचं, आणि त्याच्यानंतर अलगद असं हे चिकन पलटायचं। आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। चिकनना जसं फ्राय होत जातं तसं मस्त असा लाल कलर चिकनला यायला लागतो। आपण यामध्ये कोणताही एक्स्ट्राचा फूड कलर वगैरे ॲड केलेला नाहीये। साधारणतः 2 ते 3 वेळा आलटून पलटून हे चिकन सगळ्या बाजूने आपण अगदी छान असं फ्राय करून घेतोय। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे चिकन 8 ते 10 मिनिटं आपण मीडियम लो फ्लेमवरती फ्राय करून घेतलंय। आलटून पलटून हे चिकन आपण फ्राय केलेलं आहे। या चिकनला आता आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे, आणि अशाच पद्धतीने आता बाकीचे उरलेले पीस सुद्धा आपण फ्राय करून घेऊयात। बाहेरचे चिकन लॉलीपॉप आपण नेहमीच खातो आणि ना ते प्रचंड महाग भेटतात। अगदी 150-200 रुपयाला फक्त 3 ते 4 पीस चिकन लॉलीपॉपचे अशा पद्धतीने जर तुम्ही 500 ग्रॅम चिकन जरी घरी आणलं ना तरी त्यात 10 ते 12 पीस अगदी आरामामध्ये येतात, आणि खूपच झटपट पद्धतीने हे चिकन लॉलीपॉप बनतात घरच्या घरी। आपण अगदी पोट भरून हे चिकन लॉलीपॉप घरीच खाऊ शकतो। सेम जसे आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो ना अगदी तशी टेस्ट येते ह्या चिकन लॉलीपॉपला। तुम्ही जर कधी घरी ट्राय केले नसतील ना तर नक्की एकदा घरी ट्राय करा। अशा पद्धतीने चिकन लॉलीपॉपचा दुसरा बॅच सुद्धा आपला मस्त असा फ्राय करून झालाय। छान असं यावरती लिंबू पिळायचा आणि शेजवान चटणी सोबत अगदी गरमागरम असे हे चिकन लॉलीपॉप खायचे। खूप कमाल लागतात खायला। घरी पाहुणे रावणे आले ना तर अगदी उत्तम असा स्टार्टर आहे, घरच्या घरी बनवायला सोपा सुद्धा आहे आणि बिघडत सुद्धा नाहीत अशा पद्धतीने चिकन लॉलीपॉप बनवले तर।
अजूनपर्यंत कधी घरी चिकन लॉलीपॉप बनवले नसतील ना तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।